क्रियापाक हा जो विषय आहे ना, तो ते जे काही क्रिया आपण करत असतो कुठल्याही, तर त्या क्रियेमध्ये दोन प्रकार मुख्यत्वे कार्यरूप असतात. एक जड आणि एक चेतन, म्हणजे निर्जीव आणि सजीव असे दोन घटक त्याच्यामध्ये कार्यरूप असतात. तर सजीवांमध्ये तीन येतात आणि निर्जीवांमध्ये तीन गोष्टी येतात. निर्जीवांमध्ये काळ येतो, पदार्थ येतो आणि ती जागा येते. म्हणजे कुठल्या काळामध्ये ती क्रिया सुरू आहे तो काळ, त्यानंतर कुठल्या ठिकाणी ती क्रिया सुरू आहे ते ठिकाण, आणि त्यावेळेला कशा प्रकारे ते पदार्थ निष्पत्ती त्या पदार्थांची झालेली आहे ते पदार्थ. आणि सजीवामध्ये एक तर क्रिया करणारा व्यक्ती ज्याची पंगत आहे, जसं अन्नदान आहे तो क्रिया करणारा व्यक्ती, भोजन करणारा व्यक्ती ज्यांच्या ठिकाणी आपण भोजन देणार आहोत ती व्यक्ती, आणि तिसरे म्हणजे सहाय्यक जे लोक असतात मदतीला. जसं तुमच्याकडे कोणी साधू येणार असतील तर तुम्ही एक दोन बायांना बोलवून घेता म्हणजे मदतसाठी. आता आपण कुठल्या काळामध्ये क्रिया करतो आहोत, राजस तामस सात्विक काळ. सगळ्यांना भोजनाचा दंडवत घालायचा असतो तो कुठल्या वेळात घालायचा असतो? दुपारीच. तेव्हा संध्याकाळी नाही, दुपारीच पाहिजे आम्हाला. म्हणजे काय होतं, दुपारचा काळ कसा आहे, तामस काळ आहे. दुपारचा जो कालावधी येतो तो, मग त्यातल्या त्यात थोडंसं अलीकडे असेल तर सात्विक काळ असतो, समजा 9 वाजेपर्यंत म्हणा. 9च्या नंतर थोडासा तामस काळाची सुरुवात होऊन जाते. आणि अशा प्रकारचा तामस काळ आहे. आणि जी जागा आहे ती जागा सुद्धा कशी आहे, तामसच असेल. जागा, प्रत्येक जागा ही वेगवेगळी असते. इथे सांगितलेलं आहे की 3 फुटांवर जागा बदलते किंवा 5 फुटांवर जे काय आहे. 3.5 हात म्हणजे 5 फूट. तर 5 फुटावर जागेचं जे गुण असतात ते बदलत राहतात. म्हणजे एका ठिकाणी ती जागा तामस प्रधान असते आणि राजस आणि सात्विक अनुषंगिक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे कमी प्रमाणात त्याचं कार्य वर्ततं. तामस गुणाचं कार्य तिथे जास्त आहे. एखादं ठिकाण आहे तिथे सत्व गुणाचा प्रभाव जास्त आहे. जसं आपण एखाद्या मंदिरात गेलो, आश्रमात गेलो, तिकडे सत्व गुणाचं कार्य जास्त जाणवेल आणि राजस आणि तामसपणा तिथे कमी प्रमाणात असेल किंवा नसेलही कदाचित. समजा एखादं ठिकाण म्हणजे स्थान आहे ते कसं आहे, निर्गुण आहे. तिथे राजस तामस सात्विकपणा, जिथे स्वामींनी स्पर्श केला तिथे कुठलाच गुणाचा प्रभाव नाही. मग ती जी जागा आहे, आपण समजूया की काळही तामस आहे आणि ते ठिकाणही तामस आहे आणि पदार्थ सुद्धा कसे केलेले, चिडचिड करून बनवलेले आहेत. बहुतांशी असं होतं की आपल्याकडे बऱ्यापैकी मोठा कार्यक्रम असला तर आपली चिडचिड सुरू असते बरं का. याला ह्याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, असं ते सुरू असतं. या चिडचिडेमुळे काय होतं की त्या पद्धतीने आपण जर का जेवण बनवत असू चिडचिड करून, तर तो पदार्थ सुद्धा तामस झाला. म्हणजे तिन्ही गोष्टी तामस झाल्या. आता क्रिया करणारा जो व्यक्ती आहे तोच तमतम करत असेल. जसं बाईसांनी ईश्वर अवताराच्या ठिकाणी भोजन त्यांना घडलेलं आहे, त्यावेळी बाईसांनी काय केली, तमतम केलेली आहे त्या सेविकांवर वगैरे. त्याच्यामुळे इथे पण तो सन्निधानातला भोग त्यांचा आम्हाला इथे दिसतो. मग असं क्रिया करत असताना आपण कसं असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. पण क्रिया करताना आपण तमतम चिडचिड केली म्हणजे क्रिया करणारा व्यक्ती तामस झाला. आता जर क्रिया करणारा व्यक्ती तामस असेल ना, तर ते सहाय्य करते जे लोक असतात ना ते सुद्धा तामस होऊन जातात, ते पण चिडतात. मग झालंय दोघं. आता तिसरी व्यक्ती म्हणजे भोजन करणारी व्यक्ती आहे. कदाचित भोजन करणारी व्यक्ती पण तामस झाली तर, म्हणजे स्थान काळ आणि पदार्थ तामस, क्रिया करता व्यक्ती आणि ज्यांच्या ठिकाणी क्रिया घडणार आहे, ज्यांच्या ठिकाणी क्रिया घडणार आहे ती व्यक्ती, आणि जे भोजन बनवणारे आहेत ती व्यक्ती, हे सगळे तामस झाले.
3 चेतन तामस आणि 3 जड तामस. तर जी क्रिया निष्पन्न होणार ती कशी निष्पन्न होणार? तामस. तैसेच गुण निष्पन्न होणार, म्हणजे त्या भोजनामुळे जे काही मनुष्य देहाचा लेप निघेल तो केवळ तामस निघणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्या गुणानुरूप ती फलश्रुती निर्माण होत असते. आता जर का यामध्ये 3 चेतन आणि 3 जड आपण बघितले, 3 सजीव आणि 3 निर्जीव. त्याच्यामध्ये सजीवाचे जे गुण असतात ते प्रधान असतात आणि निर्जीवाचे गुण अनुषंगिक असतात. जर का बाकीच्या 3 निर्जीव गोष्टी तामस असतील आणि क्रिया करणारे, भोजन करणारे आणि क्रिया ज्यांची आहे ते हे सात्विक असतील, तर सत्व प्रधान तम अनुषंगिक अशी क्रिया निष्पन्न होणार. म्हणजे सत्व गुणाचा प्रभाव अधिक आणि तम थोडंसंच त्या व्यक्तीकडे बघायला मिळेल. आपलं जे काही एखाद्याच्या ठिकाणी आपण भोजन दिलं आणि म्हणून आपल्याला हे मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. आता आपला स्वभाव आपण तपासायचा. आपला स्वभाव कसा आहे? तर आपला स्वभाव कसा आहे? तामस आहे. तर मग आपली ती क्रिया आहे ती त्या त्या काळामध्ये किंवा त्या त्या काळात घडत असताना तसे तसे आपण झालेलो आहोत म्हणून तशी क्रिया आहे. एखादी व्यक्ती सात्विकच बघायला मिळते, आपलं शांत आहे, ती काही बोलत नाही जास्त, त्यांना कोणी काय केलं तरी ते बोलत नाही, शांत असतं. आणि आपण त्यांच्यावर चिडतो की एवढं शांत असू नये माणसाने. म्हणजे आपली तर गतच अशी आहे की कोणी जर का भांडखोर माणूस असला तरी नावं ठेवतो आणि कोणी सात्विक माणूस असला तरी आपल्याला ते खपत नाही. एवढं सात्विक माणसाने असू नये, थोडंसं भांडलं पाहिजे वगैरे वगैरे. तर ती व्यक्तीचं सात्विक क्रिया त्याची घडलेली असेल तर तो व्यक्ती सात्विकच राहणार. परंतु त्याच्याकडे राजसपणा अनुषंगिक असू शकतो, तामसपणा अनुषंगिक असू शकतो. तर अशा प्रकारे आता तुम्ही गणित लावत राहायचं. जर का स्थान, काळ आणि पदार्थ हे राजस असतील आणि क्रिया करणारे जे काही सजीव सगळे आहेत ते जर का तामस असतील तर तामस प्रधान क्रिया निष्पन्न होणार. ते सगळे जर का सात्विक असतील तर सत्व प्रधान तमरजा अनुषंगिक क्रिया निष्पन्न होणार. आणि ते राजस असतील तिघ सजीव तर रजप्रधान आणि तमसत्व अनुषंगिक अशी क्रिया निष्पन्न होते. आणि तसेच गुण आपल्यामध्ये म्हणजे त्या जे काही मनुष्य देह त्या बदल्यामध्ये मिळणार आहे ते मनुष्य देह सुद्धा तशाच गुणाचं तयार होतं. आणि म्हणून तुम्हाला या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक बघायला मिळतात. कोणी तामस आहे, कोणी राजस आहे, कोणी सात्विक आहे, कुणाकडे दोन्ही मिक्स आहेत. म्हणजे एखादा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे सत्व प्रधान आहे आणि तम आणि रज अनुषंगिक आहे. म्हणजे तमाचा प्रभाव थोडा जास्त आहे, रजाचा थोडासा कमी असेल कदाचित. तर ती व्यक्ती आपल्याला कधी कधी असं बघायला मिळतं की व्यक्ती सात्विक आहे पण जर का तो चिडला तर तो कुणाचं ऐकत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला कधी कधी प्रधान बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने या क्रियापाकामध्ये म्हणजे क्रिया करत असताना हे कशासाठी सांगितलं की क्रिया करत असताना तुम्ही कसे असले पाहिजे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. कसं असलं पाहिजे? सात्विक असलं पाहिजे. आणि आपल्याला मदतनीस जे लोक आलेले आहे त्यांना सुद्धा सात्विक ठेवायचं आहे. ते आल्यानंतर त्यांना चहा नाही द्यायचा, लिंबू सरबत वगैरे द्यायचं म्हणजे ते शांत राहतील. अर्थातच असं काही नाही, तुम्ही ते वातावरण इतकं चांगलं ठेवायचं की आलेल्या व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही भोजन करण्यासाठी आलेली व्यक्ती ज्यांच्या ठिकाणी आपल्याला भोजन क्रिया करायची आहे ती व्यक्ती सुद्धा प्रसन्न राहिली पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन आपलं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यांना चिडचिड होईल किंवा राग उत्पन्न होईल अशा प्रकारच्या क्रिया आपण करायच्या नाहीत किंवा ते नाराज होतील अशा प्रकारचं वर्तन नको. आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या क्रियेमध्ये कुठल्याही वावरायचं आहे. मग ही फक्त भोजनाची क्रिया झाली, ह्याच्यातनं मनुष्य देहाचा लेप कसा निघतो.
आता आपल्याला ईश्वरपैकीचं जे कार्य कुठलंही करायचं असेल त्याच्यातनं काही मनुष्य देहाचा लेप निघणार नाही, परंतु तसा जो काही भोग आहे तो भोग मात्र निष्पन्न होतो. यथा बाईसांचं उदाहरण बघितलं की त्या बदल्यामध्ये त्यांना पूरभजन घडलेलं आहे, मनुष्य देह नाही मिळालं, त्याच्यातनं पूरभजन घडलं त्यांना आणि त्यामध्ये त्यांनी तमतम केली म्हणून पुढे सन्निधानाच्या त्या भोगामध्ये काय झालेलं आहे की त्यांचा स्वभाव तमतम युक्त असा तो स्वभाव आपल्याला त्यांचा बघायला मिळतो. तेच जर का त्यांनी सत्वरूप क्रिया केली असती तर त्यांचा स्वभाव आपल्याला सात्विक असा दिसला असता आणि जर का रजरूप क्रिया केली असती तर राजस स्वभाव त्याच्यामध्ये दिसला. रजरूप म्हणजे त्याच्यामध्ये आवडी अधिक वगैरे असा तो भाग. तर अशा पद्धतीने ईश्वरपैकीची कुठलीही क्रिया करताना स्थान वंदन तुम्ही करत आहात, देवपूजा वंदन करत आहात, सेवादास्य तुम्ही करत आहात, तर त्यावेळेला सुद्धा आपण सात्विकच असलं पाहिजे. एखादी व्यक्ती जरी चिडली तरी आपण त्यांना शांत करता आलं पाहिजे किंवा आपण स्वतः शांत राहिलं पाहिजे. वाद उत्पन्न होतील अशा क्रिया, असं बोलणं, असं शब्द कुठेच नसलं पाहिजे. बोलणं म्हणजे वाक्य आणि शब्द म्हणजे वाक्य बोलायची गरज नाही, नुसतं एक शब्दच असा बोलायचा की त्याच्यातच वाद निर्माण होईल. असं कोणी म्हणजे जेवण कसं होतं, ठीक होतं, म्हणजे याच्यातनंच कळतं की जेवण चांगलं नव्हतं. म्हणजे आपल्या बोलण्याचा टोन, शब्द काय आपण उपयोगात आणतो त्यावर समोरच्यांना आपण नाराज करतो म्हणा किंवा प्रसन्न करतो म्हणा, असं त्याच्यातनं येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सेवादास्यादी दैवराटीच्या क्रिया करताना सुद्धा सात्विक असलं पाहिजे. कारण की आता जर का आपण तामस किंवा इतर दोषयुक्त जर का ती क्रिया केली तर भविष्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही दैवराटीच्या संपर्कात येता त्यावेळेला काय होतं की बरोबर तो दोष कार्यरूप होत असतो. तसं आपण एरवी सात्विक असतो आणि नेमकं ईश्वर कार्याच्या वेळेलाच आपण वाद करून मोकळे होतो. लोक म्हणतात इतका सात्विक माणूस पण आज कसं काय तुम्ही वाद केला वगैरे, कारण की त्या दैवराटीच्या क्रियेसंबंधित आपण ती तमतम जोडलेली असते म्हणून तिथे ती तमतम आपण करतो. एखाद्याचं धर्मकार्य आहे त्याच्याविषयी आपण तमतम केली पाहिजे का, नाही केली पाहिजे, पण त्याच्याविषयी आपण तमतम करतो कारण की त्या दैवराटीच्या क्रियेशी ती तमतम आपण जोडलेली आहे. म्हणून परमार्गात किंवा इतर ठिकाणी सेवादास्य जिथे आहे तिथे असेल, ईश्वरदायक ज्या क्रिया असतील तिथे असेल, आपण चिडायचं नाही, तमतम करायची नाही, मनात सुद्धा नाही. आपलं काय होतं की मनात ते उत्पन्न होतं, फक्त आपण बोलत नाही वगैरे, फक्त दाखवत नाही ते, परंतु मनामध्ये जरी होत असलं तरी ते आपण तमतम तिथे केल्यासारखंच आहे. म्हणून नुसतंच भोजनाच्या ठिकाणी नाही तर प्रत्येक क्रियेच्या ठिकाणी, दैवराटीच्याच प्रत्येक क्रियेच्या ठिकाणी नाही, कर्मराटीच्या प्रत्येक क्रियेच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सात्विकच राहता आलं पाहिजे. कारण की तुम्ही तामस जर का झाले तर त्याच्यातमध्ये अनेक शब्द बोलल्या जातात. जेव्हा तुम्ही तमतम करता ना, चिडचिड रागराग करता, तेव्हा तुम्ही काय बोलताय समोरच्याला हे तुमच्या लक्षात येत नाही. लक्षात जरी आले तरी आपण म्हणतो नाही बोलायचंच, कारण की तो काळच तसा असतो. सात्विक काळामध्ये तुम्ही अपशब्द बोलूच शकत नाही, बोलताच येणार नाही, मग त्यासाठी तामसच व्हावं लागतं. कुणाशी भांडायचं असेल तर कसं व्हावं लागतं, असं सात्विक राहून भांडता येतं का, त्याच्यासाठी आधी राग यावा लागतो आणि तो राग वगैरे व्यवस्थित आला त्या प्रमाणात की मगच तुम्ही भांडू शकता. मग एखाद्यावर हात उचलायचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त राग येऊ द्यावा लागतो, त्याच्याशिवाय आपण हात नाही उचलू शकत. म्हणजे तामसपणा जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण काय बोलू आणि काय करू हे आपल्या लक्षात येत नसतं. म्हणून तामसपणा अजिबात व्यक्त होऊ द्यायचा नाही. कधी कधी ते कारणामध्ये येईल, मनात जरी आलं तरी कार्यत्वीला ते येऊ द्यायचं नाही. तुमचा एकही अपशब्द जो असतो तो तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. तुम्ही जर का मनातल्या मनात म्हटलं की मीच फाशी देऊन टाकेन याला, मनात म्हटले, ते वाचने पण म्हटले, एक वेळ अशी येईल की आपण स्वतःच ती क्रिया करू, कारण की ती क्रिया सुरू झालेली आहे.
एकदा वरून टाकलेली वस्तू ती कुठे येणार? मध्ये अडकेल का कुठे? ती सरळ खाली येणार. तसं मनात केलेला उल्लेख तो वाचिकेत येणार आणि तिथून मग प्रत्यक्ष क्रियेमध्ये येणार. म्हणून एक एक शब्द बोलत असताना तो इतका पद्धतशीरपणे बोलायचा असतो. कुठेही काही चांगलं बोलताना किंवा वाईट बोलत असताना, म्हणजे भांडण करत असताना सुद्धा, भांडण म्हणजे काय, एखाद्याला एखादा मुद्दा समजावून सांगताना काही, तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रमाणातच शब्द उपयोगी लावायचे असतात. एखादं एकदम कोणाला शिव्या शाप देऊन मोकळं व्हायचं नाही. तुमचं रागामध्ये तुमचं वाटोळं होईल असं बोलायचं नाही. कुणाचं काहीच वाईट चिंतन करायचं नाही, असं त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून या प्रत्येक क्रियेमध्ये, मग त्या क्रिया न बोलता करत असलेली क्रिया असेल, शांतपणे आपलं आपलं काम दिलं ते आपण करतो आहोत. एक बोलायची क्रिया असेल, म्हणजे तुम्हाला भाषण वगैरे करायला सांगितलेलं आहे, बोलायला सांगितलं आहे ते असेल, किंवा अजून काही क्रिया तुम्ही करत असाल, तर त्या प्रत्येक याच्यामध्ये शब्द तुमचे सात्विक असले पाहिजेत आणि आपली क्रियासुद्धा सात्विक असली पाहिजे. कधी कधी आपण शब्द सात्विक असतात परंतु क्रिया मात्र तामस असतात. कशा बरं? नावडते पाहुणे आले की आदळा आपट चालू असते ना. ते फक्त बाहेर बसलेल्या त्या व्यक्तीलाच माहिती असतं की आतमध्ये आदळा आपट का चालू आहे. कोणाला माहिती असतं? करते धरते जे व्यक्ती असतात घरचे, त्यांनाच कळतं की आदळा आपट सुरू आहे. आणि जर का पाहुणा हुशार असेल तर त्याला पण कळतं की सुरू झालेलं आहे काहीतरी. म्हणजे त्या क्रियेमध्ये, बोलण्यामध्ये, शब्दामध्ये काहीच नाही आहे, परंतु क्रियेमध्ये आहे, तर तशी पण आदळा आपट असता कामा नये. म्हणजे जिथे जिथे तुम्ही तामसपणा आणाल तर ती तामसपणाची क्रिया त्यावेळेला त्याच्यातनं जे निष्पन्न होईल ते तुम्हाला पुढे उभं राहणार आहे. मग दैवराटीमध्ये पण उभं राहू शकतं. तिथे सांगितलेलं आहे की बाबा असं जर का क्षोभरूप जोडलेलं असेल तर काय होईल की मंगल काळी, अवसर काळी ती तमतम निर्माण होते. कधी कधी बघा, म्हणजे एखादी व्यक्ती असते ती मंगल काळ अवसर काळ चालू आहे, ती व्यक्ती उगाच वाद काढते सगळं काय. म्हणजे त्या काळामध्ये लक्षात येतं की सगळेजण आनंदात आहेत, परंतु हीच व्यक्ती कशी आहे. जसं बीडला स्वामींना पौत वाहत आहेत, सगळे आनंदात आहेत, आणि कोण चिडचिड करतंय? दादोसांनी चिडचिड केली. मंगल काळ सुरू आहे आणि त्याच्यात त्यांनी चिडचिड केलेली आहे. म्हणजे त्यांचा मागचा कुठला तरी तो प्रसव आहे, किंवा येता येता सुद्धा त्यांनी ती चिडचिड केलेली आहे. भटोबासांना सांगितलं की ते तुम्ही आम्हालाच व्हायचं, आणि तेच क्रिया लगेच इकडे परत चिडचिड त्यांनी केलेली आहे. आता हे भविष्यात पण जेव्हा ईश्वर अवताराच्या संपर्कात ते येतील, दैवराटीच्या संपर्कात ते येतील, तेव्हा त्यांची तिथे चिडचिड होणार आहे. आणि एकदा जर का चिडचिड झाली तर त्याच्यातनं काय होतं, आपली स्वतःची अस्वस्थता तर होतेच, परंतु तिथे उपस्थित सगळे जे लोक आहेत ते सगळ्या लोकांची मनस्थिती बिघडते. आता इथे जर का वाद झाला कोणाचा तर काय होईल? तुम्ही आता सात्विक आहात, कोणाचा वाद झाला तर काय होईल? तुमची पण मनस्थिती बिघडून जाईल एकदम. म्हणजे इतरांचं सुद्धा धर्म आपण भ्रष्ट करतो, स्वतःचाही धर्म जो आहे तोही अस्वस्थ होऊन जात असतो. आणि ही तामस क्रिया आपल्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. जसा वेग असतो ना गाडीचा, ते जर का अनकंट्रोल झालं तर ती गाडी आपल्याला कुठे नेऊन टाकून फेकून देईल सांगता येत नाही. तशा पद्धतीने तामसपणा आपल्याला काय बोलायला भाग पाडेल, काय करायला भाग पाडेल आणि काय भोगायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपला जो तामसपणा आहे त्याच्यावर आपण पूर्णपणे नियंत्रण आपलं असणं तेवढंच गरजेचं आहे. या ठिकाणी स्वामींनी जे काही स्वभाव मात्रे सांगितलेलं आहे, आता आपला विषय झाला क्रियापाकाचा, म्हणजे आपली ती प्रकृती निर्माण झालेली, आता त्याला आपण काहीच करता येत नाही बरं का. म्हणजे जे तयार झालेलं आहे, आपल्या प्रकृती जी आपली तयार झालेली आहे, स्वभाव जो तयार झालेला आहे, त्याला आपल्याला काहीच करता येत नाही. आमचे स्वामी सांगतात स्वभावासी नाश नाही. स्वभाव बदलता येत नाही माणसाला, परंतु स्वभाव मात्रे हे दुसरं वचन देवानी सांगितलं की स्वभावाला तुम्ही नियंत्रित मात्र ठेवू शकता. आणि जर का ज्ञान आचरण जर का तुम्ही करत राहिले
तर आपोआप तुमच्या स्वभावामध्ये एरवी कर्मराटीच्या क्रियेतनं बदल नाही होणार, परंतु दैवराटीच्या क्रियेतनं तो बदल होऊ शकतो. यथा उदाहरण जर का बघायचं झालं तर कोणाचं द्याल तुम्ही? लीळाचरित्रातलं भट्टोबासांचं उदाहरण देता येईल आपल्याला. पूर्व काळामध्ये कसे होते? पूर्व जीवनामध्ये तामस होते एकदम, म्हणजे तलवार घेऊन आलेले आहेत. दादोसांनी तर बघितलं तसेच बाहेर जाऊन बसले ते. आता काही खरं नाही. बरं, कुठे बाहेर निघून जाता येईना, हे मागे आले तर बसून राहिले. आणि का घाबरले? कारण की त्यांनी आल्या आल्या पहिले तलवारीच्या टोकावर त्यांचे दोन्ही वाहना घेतले अशा आणि फेकून दिले, विरकावून दिल्या त्या. आणि ते भट्टोबासांनी असं केल्यानंतर दादोसांनी ते बघितलं. मग ते बघितले, आता चपलेवर ही वेळ आहे, आता आपल्यावर कुठली वेळ सांगता येत नाही, घाबरून गेले ते. तेच भट्टोबास आहेत, ते स्वामींच्या संपर्कात आले आणि हळूहळू हळू बदल होत गेला. आमचे स्वामी त्यांच्या बाबतीत म्हणतात, आता तुम्हाला इथून काय आहे? स्थित्यांतर, म्हणजे तुमची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आता बदल होत राहणार आहे. आणि हळूहळू ते बदल त्यांच्यामध्ये होत गेला. आणि एरवी आपण बघितलं तर भट्टोबास कुठे असं चिडलेले नाहीत, वाद भांडण भट्टोबासांनी केलेलं नाही. जे त्यांचं झालेलं असेल वाद, तो सुद्धा स्वामींच्याच सेवेच्या बाबतीमध्ये तो झालेला आहे. एरवी वैयक्तिक त्यांनी कोणाचा राग धरलेला आहे आणि काही केलं असं झालेलं नाही. म्हणजे भट्टोबासांचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की एक वेळ अशी आली की ते जेव्हा भिक्षा असा शब्द म्हणायचे, स्मृतिस्थळामध्ये येतं, तेव्हा रडणारं बालक सुद्धा शांत व्हायचं. एखाद्याचं अंतःकरण जळत असेल तर ते शांत व्हायचं, की त्यांचा आवाजामध्येच एवढं गोडवा आणि माधुर्य आलेलं होतं, की सात्विकता आलेली होती, की ते ऐकल्यानंतर व्यक्ती शांत व्हायचा. जसं आमचे स्वामी म्हणतात पंचगंगा, त्यांना सगळे काय म्हणत असतात? पंचरांडा म्हणत असतात. आणि स्वामी त्यांना पंचगंगा जेव्हा म्हणून उच्चारण करतात, त्यांना त्या नावाने हाक मारतात, तेव्हा ते म्हणतात जीजी निवालाजी. नुसतं एकच शब्द बोलले स्वामी, या पंचगंगा. स्वामींचं हे वाक्य जे आहे कसं आहे? एकदम जीवाला शांतविणारं आहे. आणि तेवढ्यातच ते शांत होतात आणि ते म्हणतातही जीजी निवालाजी. खूप बरं वाटलं, शांत वाटलं. किंवा अजून कुठलं उदाहरण देता येईल? बोलले आणि ते शांत झाले. शांताबाईसांचं एक उदाहरण देता येईल की स्वामी समोर बसलेले आहेत आणि त्या स्वामींच्या दर्शनासाठी अशा समोर पुढे आल्या, तरी त्या दुःखीच आहेत. पण आमच्या स्वामींनी त्यांना दोनच वाक्य सांगितले की दुःख करू नका. दुःख केलं तर दुःखामुळे पाप लागेल आणि पापामुळे नरक होतील. सोन्याची जरी फळी असेल तरी ते काही तुम्हाला पाण्यामध्ये तरंगवू शकत नाही, ती बुडवेलच. असे 2-3 वाक्य आमचे स्वामी त्यांना बोलतात, सांत्वन करतात आणि ती शांत होऊन जाते. त्यांचं नाव काय आहे? आजीचं नाव काय? माईमबाईसा. माईमबाईसा त्यांचं नाव आहे. आपल्याला ते नाव पटकन तोंडातच येत नाही. आपलं नाव काय येतं? शांताबाईसा. आपल्याला पण ते नाव माईमबाईसापेक्षा शांताबाईसा हे नाव आवडतं, कारण की खरोखर त्या शांत झालेल्या आहेत. अजून तिसरी घटना कुठली येऊ शकते? लाडू कोणी बनवले होते? काय होत होतं तिच्या हाताला? ती छोटीशी मुलगी आहे येल्लो, आणि तिचे हात लाल लाल झालेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता लाडू बनवल्यानंतर काय होतं, म्हणजे ते हाताची जळजळ होत असते. स्वामींनी काय केलेलं आहे? पीक तिच्या हातावर हे करून ते असं हात चोळले तिचे आणि तिला एकदम शांतता ही व्हायचे झाले, म्हणजे शांतता वाटली. म्हणजे अंतःकरणाची शांतता आहे, इथे हातांची शांतता आहे. आणि अजून स्वामींच्या निरूपणामुळे ते पारधी जे आहेत ससिक रक्षणावाले, ते सुद्धा शांत झालेले आहेत. आणि त्यांनी तो हिंसकपणा आजपासून आम्ही करणार नाही असं त्यांनी शब्द स्वामींना दिलेला आहे. वडनेर भुजंगचे 2 सर्प आहेत. स्वामींचा स्पर्श झाल्यामुळे त्यांच्यातलं वैर जे आहे ते त्या ठिकाणी मिटलेलं आहे. ते 2 म्हैसे आहेत, त्यांचं सुद्धा स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केल्यामुळे ते शांत झाले. किंवा
वाघीण आहे तिच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा ती शांत झाली. किंवा मधल्या टप्प्यात स्वामींना एक वाघही भेटला होता आणि सगळेजण घाबरले, परंतु स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं तर स्वामींसोबत चालत होता. ते एका पाठामध्ये आले की बाईसांनी आपलं ओझं पण ठेवलं होतं त्याच्यावर. मग स्वामींनी त्या वाघाला सांगितलं आता तुम्ही या म्हणून, आणि मग ते जंगलामध्ये गेलेले. तर अशा पद्धतीने अनेक लीळा आपल्याला अशा बघायला मिळतात की परमेश्वराच्या संपर्कात आल्यानंतर तो जीव कसा राजस आहे की तामस आहे, तर त्याचे एखाद्या वेळेस तो दोष उद्भवेल. जसं आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक गोळीनी असतं ना, आधी आजार वाढतो तो, असंही होऊ शकतं. अर्थात तिथे जो आजार वाढतो तो समूळ नष्ट होण्यासाठी वाढत असतो, म्हणजे पूर्ण बाहेर पडतो. पण इथे अजून दोष घडण्यासाठी तो तामसपणा कदाचित वाढू शकतो, राजसपणा वाढू शकतो. किंवा एखादा कणवेचा जीव असेल तर तो काय होईल, त्याचा तो दोष तिथेच खुंटल्या जाऊ शकतो. परमेश्वर त्या दोषाचा नाश करू शकतात. आणि म्हणून अजून एक उदाहरण आपल्याला घेता येईल की शंबलीन शंबलीन का ते वाणी अमृत वर्षिणी की. कोणाला म्हटले स्वामी शंबलीन शंबलीन? अलर्क राजा जो आहे, आर्लक राजा की अलर्क राजा? हा, अरळक राजा. तोही अशांत होता आणि दत्तात्रय बरोबर जेव्हा भेटले तेव्हा दत्तात्रय त्यांना म्हणतात शम बलीन. शम म्हणजे शांत हो, बलीन म्हणजे हे बलवान जो आहे राजा वगैरे. तर अशा प्रकारे ते सुद्धा शांत झाले, त्यांना बरं वाटलं अंतःकरणामध्ये. आणि स्वामी म्हणतात येथ येता प्राणीये जळता जावे तर निवावे ते काय. जे परमेश्वराच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती कसा होतो, शांत होतो. आपण कोणाचे शरण आहोत, देवतेचे का परमेश्वराच्या? मग आपण असं का नेहमी टेन्शन मध्ये असतो, सतत मनामध्ये ऍसिडिटी का असते, आपल्या जळजळ का असते, तामसपणा का असतो, चिडचिडपणा का असतो आपला? कारण की आपण जसं तसं देवाला शरण गेलेलो नाहीये. जेव्हा तुम्ही जसं तसं देवाला शरण जाल, हे काही आपले हे प्रमाण आहे ते तपासायचे. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे आपणच आपलं तपासायचं. हे दुसऱ्याला तपासत नाही बसायचं बरं का. की कोणी तमतम केली की आपण आहे ते तामस क्रिया घडले बरं का, आता उद्यापासून तुमचं हे सुरू होईल. तुम्ही लोकांना तपासत राहाल, आपण स्वतःला तपासायचं की आपण कोण आहोत. दुसऱ्यांना मूल्यमापन दुसऱ्यांचं करायचं नाही, आणि आपल्याला काय व्हायचं आहे. जसं मामाजींनी आम्हाला सांगितलं की दिवसभर अन्य विचार करत असाल, इकडे तिकडे फिरत असाल, देवाचं नाव मुखात नसेल, रात्री स्वप्न कोणाची पडतील, भूताखेतांची स्वप्न पडणार. जर का आपण म्हणत असं आम्हाला हे भयानक स्वप्न पडलं, ते म्हणजे तुम्ही स्मरण करत करत झोपलेले नाहीत. दिवसभर तुमच्या मुखात नाम नाहीये, किंवा इतर ठिकाणी तुम्ही आले गेले नपाळत्याच्या ठिकाणी वगैरे हिंसक ठिकाणी गेलात, तिथे तेव्हा तुमच्या मुखात नाम नाहीये. म्हणून तिथले जो काही प्रभाव आहे तो दिवसभराचा आपल्या डोक्यामध्ये आहे. आणि मनी वसे ते स्वप्नी दिसते, मनामध्ये आपले तेच विचार चालू आहेत. मनात जर का लिळेंचे विचार सुरू असते तर तुम्हाला स्वप्न सुद्धा साधू संतांची एखाद्या लिळेचं स्वप्न पडेल, देवाधर्माचं स्वप्न पडेल, स्थानाचं स्वप्न पडेल. अशी चुकीचे स्वप्न तुम्हाला पडणारच नाही. योग्य तेच स्वप्न तुम्हाला त्याच्यामध्ये पडत राहतील. तशा पद्धतीने आपण जर का सत्वरूप क्रिया करत राहिलो, सात्विक राहिलो, इतरांनाही सात्विक ठेवलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, सत्वरूप सगळ्या क्रिया निष्पन्न होतात. म्हणून कुठल्याही क्रियेमध्ये कोणी जरी चुकला तरी आपण चिडायचं नाही. त्या क्रिया आपल्याला तिथे का बोलवल्या गेलेलं आहे, वाद घालायसाठी, चिडायसाठी, रागवायसाठी नाही. आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी बोलवलं गेलं ना. आपण कुठे पण उपस्थित झालो तर आपण तिथे आपलं अडचण म्हणून उपस्थित नाही व्हायचं, तिथे आपण कधीही सोल्युशन म्हणून उपस्थित व्हायचं, म्हणजे उपाय म्हणून उपस्थित व्हायचं. की आपल्याला बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे बरं झालं हे आले बरं का, आता काहीतरी याच्यातनं मार्ग निघेल. अशी भूमिका आणि अशी ओळख आपली असली पाहिजे. आपल्यामुळे लोकांना असं नाही वाटलं पाहिजे आले बरं काय आता, म्हणजे आपल्या येण्याचा लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. उलट
चांगलं वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आपण येणार तर आपली वाट लोकांनी बघितली पाहिजे. जसं आमचे स्वामी कुठे जंगलामध्ये जायचे आणि त्यावेळेला कोण वाट बघायचे स्वामींची? कोण ते? हो, तिकडे स्वामी झाडी कोंडवाड्यामध्ये होते त्यावेळेला तिथे जे कोणी आदिवासी सगळे ते होते, ते स्वामींची इतकी सेवा केली त्यांनी. गौंड लोक होते ते, आणि ते बांबूमध्ये तो भात शिजवायचा, मध त्याच्यासोबत द्यायचं. हे सगळं तयार झालेलं, पण स्वामीच नाही आहेत. मग स्वामींना शोधायला ते निघायचे. देवन्य देवन्य किलू किलू, म्हणजे देवा देवा तुम्ही कुठे आहात. आणि स्वामी यायची ते वाट बघायचे. आणि स्वामी जर का दिसले तर काय व्हायचं? त्यांना आनंद व्हायचा. स्वामींचं स्वागत केलं जायचं, भोजन वाढल्या जायचं. म्हणजे स्वामी येण्याचा तो आनंद आहे. त्यानंतर एकीकडे स्वामी काही त्या गुराख्यांना भेटलेले आहेत आणि त्यांना स्पर्श स्वामींचा झाल्यानंतर त्यांना आनंदाचा संचार झाला. स्वामींना काय केलेलं आहे? त्यांनी आपल्या पाठीवर बसवलं. रानभेरीचा खेळ सुरू आहे. स्वामी ज्याच्या पाठीवर बसायचे त्याला आनंद व्हायचा. जे स्वामींच्या आगमनाचा आनंद होतो. अजून कुठे स्वामींची वाट बघतात? ते जे आहेत ते म्हणतात कालूच कालीचा, म्हणजे जे काही खेळाडू आहेत, श्रेष्ठ खेळाडू आहेत, ते अजून आले नाहीत. किंवा ज्यांना स्वामी दान देतात ते म्हणतात कालीचा महादानी अजूनही आला नाही, म्हणजे स्वामींची ते वाट बघत आहेत. किंवा अजूनही जे काही लोक असतील तिथे ज्यांच्या स्वामींच्या माध्यमातून ज्यांना आनंद होतो ते लोक स्वामींची वाट बघतात. म्हणजे स्वामींचा संपर्क असा आहे. मग स्वामींच्या संपर्कामध्ये आपण कसे पाहिजे आहोत? आपणही तसेच पाहिजेत. बर्फ कसा आहे? थंड की गरम? थंड आहे. आता तो बर्फ जो आहे आपण पाण्यात टाकले की पाणी कसं होतं? म्हणजे बर्फ थंड आहे, त्याच्या संपर्कात जे काही येतं ते कसं होतं? थंड होतं. तसं परमेश्वर जे आहेत आनंदमय आहेत ते, तर त्यांच्या संपर्कात आपण आलो की आपण कसं झालं पाहिजे? निळभट्ट भांडारेकरांना माहिती होतं की इंगळीच्या वेदना होत आहेत, दुःख होत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आनंदाचं संचार करायचा आहे. जसं आता आपण सलाईन लावतो की नाही, ते एक ऑनलाईन सलाईन लावलेलं आहे निळभट्ट भांडारेकरांनी. ते आम्हाला दिसलं नाही. आपल्याला जे सलाईन लावतात ना त्याच्यातनं काय येतं? ग्लुकोज वगैरे काही आतमध्ये आपल्या शरीरामध्ये येतं. तसं तिथे कुठेतरी आनंदाचं अधिष्ठान आहे स्वतःमध्ये त्यांनी आणलेलं आहे. परमेश्वराकडे जे आनंद आहे तो आनंद आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी परमेश्वराच्या संपर्कात जावं लागेल, तसं व्हावं लागेल, तसं बोलावं लागेल, आणि मग तो आनंद आपल्याकडे येणार आहे. तो जो अनुभव त्यांनी घेतलेला आहे देवाच्या सन्निधानाचा, तो आनंद त्यांनी त्या स्तुतीमध्ये आठवलेला आहे. म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा तो आनंद संचरला. आणि म्हणून आपल्याला सुद्धा दैवराटीच्या परमेश्वराच्या कुठल्याही क्रियेमध्ये सात्विकपणेच, तुम्ही तीर्थयात्रेला गेले, स्थानवंदन देवपूजा वंदनाला गेले, निरूपणाला गेले, सेवादास्याला गेले, तर तुम्ही तिथे स्वतः सात्विक असलं पाहिजे. बाकीचे कोणी चिडचिड करत असले तरी तुम्ही सात्विकच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे क्रियापाकाचा एक विषय आपण बघितला जो कर्मराटीमध्ये जास्त तो उपयोगी पडतो. आणि दैवराटीमध्ये सुद्धा जर का सन्निधानाच्या क्रियेत आपण त्या क्रिया केल्या, मार्ग सन्निधानी वगैरे असे दोष केले, तर त्याचा भोग जो आहे तो सन्निधानीच आपल्याला भोगावा लागतो. म्हणून कधी कधी आपण घरी चांगले असतो आणि मार्गात गेला की आपल्याला ताप येतो. होतं की नाही असं? काही लोकांच्या बाबतीत होतं. काही लोक घरी तापात असतात आणि मार्गात गेले की चांगले होतात. म्हणजे असे दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. काही लोक आजारी असतात आणि अनुसरण घेतात, ते चांगले होऊन जातात. आणि काही लोक चांगले असतात, अनुसरण घेतात आणि आजारी पण पडू शकतात. कारण की तो त्यांचा तिकडचा अनुसरणातल्या सन्निधानातला तो भोग आहे, मार्ग सन्निधानातला तो भोग आहे, म्हणून तो त्या ठिकाणी उद्भवत असतो. तर अशा प्रकारे आपण क्रियापाक आणि त्या संबंधित
उद्भवणारे रज तम सत्वाधिक गुणांच्या बाबतीमध्ये स्वभाव मात्रा या बाबतीमध्ये या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे.